विधानसभा निवडणूक 2024चा निकाल जाहीर होत आहे। निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे। त्यानुसार पहिल्या 17 विजयी उमेदवारांची यादी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांचा विजय झाला आहे, तर ठाकरे गटाच्या अनिल नवगणे पराभव झाला आहे। ठाण्याच्या पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरघोस मतांनी विजय झाले आहेत, तर ठाकरे गटाचे केदार दिघे पराभूत झाले आहेत। नागपूर दक्षिण पश्चिम मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दणदणीत विजय झाला आहे, तर काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे यांचा पराभव झाला आहे। पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनील शेळके यांचा भरघोस मतांनी विजय झालाय, तर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा पराभव झालाय। जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिलीप खोडपे यांचा पराभव झाला आहे। सिंधुदुर्गच्या कणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे विजय झाले आहेत, तर ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचा पराभव झाला आहे। मुंबईच्या वडाळा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या कालिदास कोळंबकर यांचा विजय झालाय, तर शिवसेना ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव पराभूत झाल्या आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातून भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांचा पराभव झाला आहे। मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघात भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या भैरूलाल चौधरी यांचा पराभव झाला आहे। अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात महायुतीच्या रवी राणा यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील खराटे यांचा पराभव झाला आहे। पुणे जिल्ह्यातील कोथरूड मतदारसंघात भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव झाला आहे। नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप बनकर विजय झाले आहेत, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनिल कदम यांचा पराभव झाला आहे। बीडच्या परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे विजय झाले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राजेसाहेब देशमुख यांचा पराभव झाला आहे। साताऱ्यातून भाजपच्या शिवेंद्रराजे भोसले यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या अमित कदम यांचा पराभव झाला आहे। पुण्याच्या कसबा पेठेतून भाजपच्या हेमंत रासने यांचा विजय झालाय, तर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे। सांगलीच्या खानापूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर विजय झाले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वैभव पाटील यांचा पराभव झाला आहे। कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या अमल महाडिक यांचा विजय झाला आहे, तर काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांचा पराभव झाला आहे। माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।